नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा घटक आहे तो म्हणजे आहे चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स. आणि या व्हिडिओमध्ये आपण 2020-2021 वरील ज्या काही एमसीक्यू असणार आहेत म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर आपण घेणार आहोत करंट अफेअर्स वरती. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पहा आपण एप्रिल 2021 या महिन्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि यावरील आधारित प्रश्न देखील पाहणार आहोत. तसेच आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. चॅनलला जाऊन एक वेळा जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 600 पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिले आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, कोणत्या दिवशी कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य यासाठीचा जागतिक दिन हा साजरा केला जातो? पहा, खालीलपैकी असा कोणता दिवस आहे की त्या दिवशी कार्यस्थळी सुरक्षा आणि आरोग्य यासाठीचा एक जागतिक दिन साजरा करतात? प्रत्येक प्रश्नाचं मित्रांनो आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, कारण आपल्याला 3 ते 5 सेकंदाचा वेळ देण्यात येत आहे. एक प्रकारे आपली ही मॉक टेस्ट देखील होणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, 28 एप्रिल हा जो दिवस आहे या दिवशी कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य यासाठीचा एक जागतिक दिन साजरा करतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न दुसरा आहे, कोणते विधान भारतीय संविधानातील कलम 223 याचं वर्णन करतं? म्हणजे मित्रांनो आपल्याला प्रश्न असा आहे, भारतीय संविधानातील जे कलम 223 कलम आहे हे कोणत्या गोष्टीचं आपल्याला वर्णन दाखवतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उच्च न्यायालयामध्ये जे प्रभारी न्यायाधीश आहेत त्यांच्या नियुक्तीसाठी आहे पहा कलम 223. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या देशाने पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम याचा औपचारिकपणे प्रारंभ केला आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाने पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणजेच प्रारंभ केला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. तर पहा, वरील सर्व म्हणजे कोण? भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या तीनही देशांनी पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम याची सुरुवात केली आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 4 आहे, सीटी व्हॅल्यू या संज्ञेचा अर्थ काय आहे? पहा, सीटी व्हॅल्यू याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, सायकल थ्रेशोल्ड व्हॅल्यू म्हणजे सीटी व्हॅल्यू. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्यासाठी NEO-01 या नावाचा एक उपक्रम प्रक्षेपित केला आहे? पहा मित्रांनो, खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशाने कशासाठी जे अंतराळात पडणारा जे कचरा आहे तो साफ करण्यासाठी NEO-01 या नावाचं एक उपकरण म्हणजे एक डिव्हाइस प्रक्षेपित केला आहे? कोणत्या देशाने केला आहे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, चीन या देशाने NEO-1 या नावाचं एक डिव्हाइस लॉन्च केला आहे जे की प्रक्षेपित केला आहे. आणि या NEO-1चं काम असणार आहे की जे स्पेसमध्ये असणारा जो कचरा आहे तो साफ करण्याचं. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 6 आहे, कोणत्या दिवशी कामगार स्मृती दिन साजरा केला जातो? पहा, कामगार स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 28 एप्रिल या दिवशी कामगार स्मृती दिन हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या राज्यात स्टरलाइट कॉपर प्लांट आहे? पहा मित्रांनो, स्टरलाइट कॉपर प्लांट जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये येतो? आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तामिळनाडू या राज्यामध्ये स्टरलाइट कॉपर प्लांट आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या देशाने मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह या नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे? पहा, कोणता देश आहे की त्या देशाने काय मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह या नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे? आपल्याला तो देश सांगायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सौदी अरब या देशामध्ये पहा म्हणजे या देशाने मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह या नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे. पर्याय क्रमांक 4 चं उत्तर आहे. प्रश्न 9, दरवर्षी डॅश मध्ये जागतिक लसीकरण आठवडा साजरा केला जातो? पहा, दरवर्षी कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणता जागतिक लसीकरण आठवडा साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एप्रिल महिन्याचा जो शेवटचा आठवडा असतो त्या दिवशी म्हणजे त्या आठवड्यामध्ये पहा दरवर्षी जागतिक लसीकरण आठवडा म्हणून त्याला साजरा केला जातो. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा. पर्याय क्रमांक 4 चं उत्तर आहे. शक्तिशाली असणारा एक महासंगणक म्हणजे सुपर कम्प्युटर तयार करणार आहे तो कोणता देश आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्रिटन हा देश सर्वात शक्तिशाली एक सुपर कम्प्युटर तयार करणार आहे आणि त्याचं काम असणार आहे पहा हवामानातील बदलाविषयीचा अंदाज लावणं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 आहे, सुमात्रियान गेंडा या प्रजातीतील IUCN याच्या यादीमध्ये या गटात ठेवण्यात आलेले आहे? पहा, जो सुमात्रियान गेंडा आहे या प्रजातीला IUCNच्या यादीमध्ये कोणत्या गटात ठेवण्यात आला आहे?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अधिक धोक्यात असलेले जे प्राणी आहेत या गटामध्ये सुमात्रियान गेंड्याला ठेवण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 3. म्हणजे ही जी प्रजात आहे ही देखील संपुष्टात आलेली किंवा अधिक धोक्यात असलेली प्रजात आहे. प्रश्न 12वा आहे. कोणत्या योजनेच्या अंतर्गत अंदमान व निकोबार बेटे क्षेत्राला सेंद्रिय प्रमाणपत्र दिले गेले आहे? पहा, कोणती अशी योजना आहे की त्या योजनेअंतर्गत अंदमान निकोबार जे बेट आहेत या क्षेत्राला सेंद्रिय प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मोठे क्षेत्र प्रमाणपत्र ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत अंदमान निकोबारला सेंद्रिय प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, हे जे आपले करंट अफेअर्स असणार आहेत 2020 आणि 2021 वरील हे जे आपले प्रश्न असणार आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला पहा MPSC आणि येणाऱ्या ज्या काही सर्व सरळ सेवा भरती होणार आहेत त्यासाठी मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला हे जॉईन करा आणि ती PDF डाउनलोड करा. त्या ठिकाणी आपल्याला अजून जवळपास अशा 600 PDF देखील मिळणार आहेत अगदी मोफतमध्ये. तर पहा, आपला प्रश्न 13वा आहे. भारताच्या पहिल्या समर्पित अवकाश अभियानापासून स्थापन झालेल्या समुदाय सेवा केंद्राचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. AL1SC हे नाव आहे. कशाचं नाव आहे पहा, भारताच्या पहिल्या समर्पित अवकाश अभियानापासून स्थापन झालेला एक सेवा समुदाय आहे त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे AL1SC. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 आहे. कोणत्या देशाकडे हेलिकॉप्टरच्या इंजिनसाठी सिंगल क्रिस्टल ब्लेड तंत्रज्ञान आहे? पहा, खालीलपैकी कोणता देश आहे की त्या देशाकडे जे हेलिकॉप्टरचं इंजिन आहे त्याच्यासाठी सिंगल क्रिस्टल ब्लेड हे तंत्रज्ञान आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. वरील सर्व देश. तर मग यामध्ये पहा, भारत, अमेरिका आणि फ्रान्स या तीनही देशांकडे जे काही हेलिकॉप्टर आहे त्याच्या इंजिनसाठी सिंगल क्रिस्टल ब्लेड या नावाचं एक तंत्रज्ञान आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 15 आहे. SIPRI या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भारत वर्ष 2020 मध्ये जगातील कोणत्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश होता? तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला SIPRI याचा फुल फॉर्म पाहून घ्यायचा आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच SIPRI ही जी संस्था आहे यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. 2020 मध्ये जगातील कोणत्या क्रमांकाचा देश असा आहे, भारत हा कोणत्या क्रमांकाचा देश आहे की जो लष्करी खर्च करणारा देश आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तिसऱ्या क्रमांकावरती. प्रश्न क्रमांक 16 आहे. कोणत्या देशात प्रोजेक्ट दंतक आपला पहिला हिरक महोत्सव वर्ष साजरा करत आहे? असा कोणता देश आहे की त्या देशामध्ये पहा प्रोजेक्ट दंतक हे जे आहे आपला हिरक महोत्सव वर्ष साजरा करत आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भूतान या देशामध्ये. प्रश्न 17वा आहे. RBIने खाजगी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पदांचा कार्यकाळ डॅश वर्षांपर्यंत मर्यादित केला आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण हा जो नियम आहे RBIचा आहे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याने खाजगी बँकाचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि मुख्य कार्यकारी जे अधिकारी आहेत यांच्या पदांचा कार्यकाळ हा जो आहे हा पर्याय क्रमांक 4 15 वर्षापर्यंत मर्यादित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. कोणत्या देशामध्ये मोई डॉल्फिन आढळतात? पहा, मोई डॉल्फिन आढळणारा देश कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. न्यूझीलंड या देशामध्ये मोई डॉल्फिन आढळतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19 आहे. कोणत्या देशात दरवर्षी ANZAC दिन साजरा केला जातो? पहा, ANZAC हा दिवस साजरा केला जातो म्हणजे आपल्याला फुल फॉर्म सांगत आहे. पहा, ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड आर्मी कॉर्प म्हणजे लक्षात ठेवायचे ANZAC हा दिवस साजरा करतात आणि याचा आपल्याला फुल फॉर्म विचारला तर पहा, ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड आर्मी कॉर्प. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2. तर पहा, 1 मध्ये म्हणजे आहे ऑस्ट्रेलिया आणि 2 मध्ये आहे न्यूझीलंड. तर हे जे दोन देश आहेत या दोन देशामध्ये ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड आर्मी कॉर्प हा दिवस साजरा देखील केला जातो. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. प्रश्न 20वा आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग डॅश मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या अंडरमध्ये येतो राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न 21 आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृष्णविवराचं नाव काय आहे? पहा, पृथ्वीपासून सर्वात जवळ असणारं जे ब्लॅक होल आहे याचं आपल्याला नाव सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. युनिकॉर्न हे जे आहे हे पृथ्वीपासून सर्वात जवळ असणारं एक ब्लॅक होल आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे युनिकॉर्न. प्रश्न 22वा आहे. कोणी अकॅडमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकणारी प्रथम आशियाई महिला ठरली आहे? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, कारण ही जी न्यूज आहे म्हणजे ही बातमी आहे ही टीव्हीला बरेच दिवस येत होती.
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्लोई झाओ. ही जी महिला आहे ही पहा आपल्याला अकॅडमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकणारी प्रथम आशियाई महिला ठरलेली आहे क्लोई झाओ. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या देशाने नेट झिरो प्रोड्युसर्स फोरम याची स्थापना केली आहे? पहा नेट झिरो प्रोड्युसर्स फोरम याची स्थापना कोणी केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे पहा अमेरिका, नॉर्वे आणि कॅनडा या तीनही देशांनी नेट झिरो प्रोड्युसर्स फोरम याची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 आहे कोणत्या संस्थेने लडाख इग्नाइट अ सेंटर ऑफ एक्सलन्स अँड वेलनेस या प्रकल्पाची घोषणा केलेली आहे? पहा खालीलपैकी अशी कोणती संस्था आहे या संस्थेद्वारे लडाख इग्नाइट अ सेंटर ऑफ एक्सलन्स अँड वेलनेस हा जो प्रकल्प आहे याची घोषणा केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय भूदलाने या प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. लडाख इग्नाइट अ सेंटर ऑफ एक्सलन्स अँड वेलनेस. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25 आहे कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल आपत्ती स्मृती दिन साजरा केला जातो? पहा मित्रांनो आपल्याला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे की आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल आपत्ती स्मृती दिन कधी साजरा करतात? प्रश्न 10वा आहे कोणता देश हवामानातील बदलांविषयीचा अंदाज वर्तवणारा जगातील पहिला सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटर म्हणजे महासंगणक तयार करणार आहे? मित्रांनो हा प्रश्न टेक्नॉलॉजीवरचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर जगातील असा कोणता देश आहे की तो देश हवामान बदलाविषयी जो अंदाज आहे हा अंदाज वर्तवणारा जगातील सर्वात पहिला आणि सर्वात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 26 एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल आपत्ती स्मृती दिन साजरा करतात मित्रांनो. आणि 26 एप्रिल लक्षात ठेवा 26 एप्रिल 1986 ठिकाणी चेर्नोबिल या ठिकाणी लक्षात ठेवायचे जी अणुभट्टी होती अणुभट्टी सर्वात मोठी त्यांची अणुभट्टी त्या ठिकाणी स्फोट होऊन एक सर्वात मोठा अपघात झाला होता त्याच्या स्मृतीमध्ये हा दिवस पाळला जातो. पर्याय क्रमांक 3 26 एप्रिल दिवशी. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे कोणता देश खुपरी म्हणजे ट्रेकोमा आजाराचे निर्मूलन करणारा आफ्रिकेचा द्वितीय देश ठरलेला आहे? पहा खालीलपैकी असा कोणता देश आहे की तो देश पहा ट्रेकोमा जो आजार आहे ट्रेकोमा त्याला आपण खुपरी म्हणतो ट्रेकोमा हा जो आजार आहे हा निर्मूलन म्हणजे त्या देशातून संपुष्ट करणारा आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 गांबिया हा असा देश आहे की या देशामधून ट्रेकोमा आजार हा जो आहे हा पूर्णपणे नष्ट झाला आहे आणि आफ्रिकेतील तो दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2 आहे कोणत्या दिवशी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो? पहा जागतिक मलेरिया दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? मित्रांनो आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25 एप्रिल हा जो दिन आहे हा दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 आहे वरुण ही डॅश या देशाच्या नौदलादरम्यान होणारी संयुक्त युद्ध कवायत आहे? पहा जी वरुण ही जी आहे या नावाने एक दोन देशांच्या नौदल जे आहे त्यांच्या दरम्यान होणारी एक कवायत होती. तर ही जी कवायत आहे ही कोणत्या दोन देशांमध्ये होणार आहे? लक्षात ठेवायचे मित्रांनो कमेंट करून याचं उत्तर द्यायचं आहे कोणत्या दोन देशाच्या दरम्यान ही वरुण कवायत झाली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 भारत आणि फ्रान्स या दोन देशांच्या दरम्यानमध्ये वरुण नावाची एक भारत आणि फ्रान्स या दोन देशाचे जे नौदल आहे यांच्या दरम्यान वरुण नावाची एक संयुक्त युद्ध कवायत पार पडलेली आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे कोणत्या व्यक्तीने भारताचे 48वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? पहा भारताचे कितवे भारताचे 48वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 नुदलापती व्यंकटा रामना यांची भारताचे 48वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 5वा आहे एप्रिलमध्ये महावीर जयंती साजरी करण्यात आली तर महावीर हे जे आहेत ते जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? पहा मित्रांनो वर्धमान महावीर हे जे आहेत हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर आहेत आपल्याला असा प्रश्न विचारला आहे. आणि ही जी महावीर जयंती आहे ही सहजासहजी मित्रांनो मार्च एप्रिल या महिन्यामध्ये येत असते. तर पहा आपल्याला सांगायचं आहे की वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 24वे आणि शेवटचे हे तीर्थकर होते वर्धमान महावीर. जे पहिले होते ते आहेत पहा ऋषभदेव हे जे आहेत हे जैन धर्माचे पहिले तीर्थकर होते आणि 24वे आहेत ते वर्धमान महावीर आणि हे शेवटचे होते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6 आहे चीनच्या मंगळ ग्रहावर पाठवलेल्या पहिल्या रोवरचं नाव काय आहे? पहा चीनने मंगळ ग्रहावर जे त्यांचं पहिलं रोवर पाठवलं होतं त्याचं नाव आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे तंत्रज्ञानावरती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झुरॉंग हे जे आहे हे चीनचं पहिलं रोवर आहे की जे मंगळ ग्रहावर पाठवण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे झुरॉंग.
प्रश्न 7वा आहे कोणत्या देशामध्ये मारीब शहर आहे? पहा खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशामध्ये कोणतं शहर आहे? मारीब नावाचं शहर कोणत्या देशात येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 येमेन या देशामध्ये आहे मारीब. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न 8वा आहे शास्त्रीय गायक राजन मिश्रा यांचे एप्रिलमध्ये निधन झालं आहे आणि त्यांचे डॅश घराण्याशी संबंध होते. पहा मित्रांनो, जे शास्त्रीय गायक आहेत राजन मिश्रा यांचे एप्रिलमध्ये निधन झालेलं आहे आणि त्यांचा जो संबंध आहे तो कोणत्या घराण्याशी संबंध येतो? आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे की शास्त्रीय गायक होते राजन मिश्रा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्यांचा बनारस घराण्याशी संबंध येतो. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 आहे कोणत्या ठिकाणी कोवलून द्वीपकल्प आहे? पहा कोवलून द्वीपकल्प जो आहे तो कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हाँगकाँग या ठिकाणी आहे कोवलून द्वीपकल्प. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 10वा आहे कोणत्या प्रक्षेपण स्थळावरून क्रू-2 ही मोहीम अंतराळात सोडण्यात आली होती? पहा लक्षात ठेवायचे मित्रांनो, क्रू-2 ही जी मोहीम आहे ही कोणत्या प्रक्षेपण स्थळावरून सोडण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केनेडी LC-39A या प्रक्षेपण स्थळावरून क्रू-2 ही मोहीम अंतराळात म्हणजे स्पेसमध्ये सोडण्यात आली होती. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 आहे KRI नानगल 402 या नावाचं लढाऊ पाणबुडी जी आहे ही कोणत्या देशाची आहे? हा तंत्रज्ञानावरीलच महत्वाचा प्रश्न आहे. पहा मित्रांनो, KRI नानगल 402 या नावाची एक लढाऊ पाणबुडी आहे ही कोणत्या देशाची पाणबुडी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंडोनेशिया या देशाची पाणबुडी आहे. तिचं नाव आहे KRI नानगल 402. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12वा कोण अमेरिकेच्या न्याय विभागाचे सहाय्यक महान्यायवादी म्हणजे त्याला अटर्नी जनरल म्हणतो या पदावर नियुक्त झालेली पहिली भारतीय वंशाची ठरली आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 वनिता गुप्ता ह्या ज्या आहेत ह्या न्याय विभागाच्या सहाय्यक महान्यायवादी म्हणजे त्याला अटर्नी जनरल म्हणतो या पदावर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला भारतीय वंशाच्या आहेत आणि त्या झालेल्या आहेत अमेरिका देशाच्या न्याय विभागाचे सहाय्यक महान्यायवादी. पर्याय क्रमांक 4 वनिता गुप्ता. प्रश्न क्रमांक 13 आहे कोणत्या राज्यामध्ये नीती खोरे आहे? पहा नीती खोरे कोणत्या राज्यात येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड या राज्यामध्ये आहे नीती खोरे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 14वा आहे कोणत्या दिवशी जगभरात शांतीसाठी बहुपक्षीय वाद व मुत्सद्देगिरी या आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो? पहा कोणता आंतरराष्ट्रीय दिन आहे? शांतीसाठी बहुपक्षीय वाद व मुत्सद्देगिरी यांचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24 एप्रिल या दिवशी. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 15वा आहे पहा कोणत्या ठिकाणी बोआओ फोरम फॉर एशिया BFA वार्षिक परिषद 2021 याचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे? पहा कोणता? BFA म्हणजेच बाओ फोरम फॉर एशिया याचा जो वार्षिक परिषद आहे 2021 ची याचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी पार पडलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 बोआओ हे जे शहर आहे या शहरामध्ये आणि हे जे शहर आहे दक्षिण चीनमध्ये आहे. लक्षात ठेवायचं हेनान प्रांत आहे त्यासाठी. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न 16वा आहे कोण नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज या संस्थेच्या प्रथम महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत? पहा कशाच्या नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज या संस्थेच्या प्रथम महिला अध्यक्ष कोण ठरल्या आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रेखा M मेनन ह्या ज्या आहेत ह्या नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17 आहे कोण भारताचा 68वा ग्रँड मास्टर ठरलेला आहे? पहा भारताचा 68व्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर कोण आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अर्जुन कल्याण हे जे आहेत हे भारताचे 68वे ग्रँड मास्टर ठरले आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 आहे खालीलपैकी कोणती भाषा संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे वापरल्या जाणाऱ्या 6 अधिकृत भाषांपैकी एक आहे? पहा मित्रांनो, ज्या आपल्याला ऑप्शनमध्ये भाषा दिलेल्या आहेत त्यापैकी अशी कोणती भाषा आहे की ही संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे वापरल्या जाणाऱ्या 6 अधिकृत भाषा ज्या आहेत त्यापैकी एक भाषा आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व भाषा. लक्षात ठेवायचंय अरबी, स्पॅनिश आणि इंग्लिश ह्या ज्या भाषा आहेत या तीनही भाषा संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे वापरल्या जाणाऱ्या ज्या महत्त्वाच्या 6 अधिकृत भाषा आहेत त्यापैकी या तीनही भाषा आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न 19 आहे कोणते देश मे 2021 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जपानच्या पहिल्या लष्करी कवायतीमध्ये सहभागी झाले? लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. कोणते कोणते देश आहेत की मे 2021 मध्ये जी आयोजित करण्यात आलेली जपानची पहिली लष्करी कवायत होती यामध्ये सहभागी झाले होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्रान्स आणि रशिया हे 2 देश आहेत हे जपानच्या पहिल्या लष्करी कवायतीमध्ये सहभागी झालेले देश आहेत. पर्याय क्रमांक 1 फ्रान्स, अमेरिका.
प्रश्न 20 आहे, कोणत्या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जातो? पहा, भारतामधील राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, 24 एप्रिल हा जो दिवस आहे ह्या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 4, 24 एप्रिल. प्रश्न 21 आहे, कोण क्लायमेट चेंज अँड एक्सप्लेन फॉर वन लँड ऑल या पुस्तकाचे लेखक आहेत? पहा, पुस्तकाचं नाव मित्रांनो महत्वाचं आहे. पुस्तकाचं नाव आहे क्लायमेट चेंज एक्सप्लेन फॉर वन लँड ऑल. या पुस्तकाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आकाश रानिन्सन. हे जे आहेत हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22 आहे, आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डॅश यांना एचडीएफसी बँकेचे अर्धकाळ अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यास त्यांची परवानगी दिली आहे. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अतनू चक्रवर्ती. लक्षात ठेवायचंय, अतनू चक्रवर्ती यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसी बँकेचे अर्धकाळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात परवानगी दिली आहे अतनू चक्रवर्ती यांना. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 23 आहे, कोणत्या यंत्राने दुसऱ्या एका ग्रहावरील कार्बन डायऑक्साईड वायूचे ऑक्सिजन वायूमध्ये रूपांतर केले आहे? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा विज्ञानावरील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. विज्ञान आणि टेक्नॉलॉजी यावर हा महत्वाचा प्रश्न आहे. असं खालीलपैकी कोणतं यंत्र आहे की त्या यंत्राने एका दुसऱ्या ग्रहावरील कार्बन डायऑक्साईड आहे त्याला वायू, त्या वायूचं जे रूपांतर आहे हे ऑक्सिजन मध्ये केलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, परसेवरन्स. जे रोव्हर आहे अमेरिकेने पाठवलेलं, तर या रोव्हरने काय केलंय पहा, जो ग्रहावरचा कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं रूपांतर केलं आहे ऑक्सिजन वायूमध्ये. पर्याय क्रमांक 2, परसेवरन्स रोव्हर. प्रश्न 24 आहे, कोणत्या देशाने नो बॅन ऍक्ट हा कायदा तयार केला आहे? पहा मित्रांनो, नो बॅन ऍक्ट हा जो कायदा आहे हा कोणत्या देशाने तयार केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमेरिका या देशाने नो बॅन ऍक्ट हा कायदा तयार केला आहे. पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या संस्थेने ARP 273 आकाशगंगेसह कॉस्मिक रोज या घटनेची प्रतिमा सामायिक केली आहे? पहा, ARP 273 आकाशगंगेसह कॉस्मिक रोज या घटनेची प्रतिमा सामायिक केली आहे. कोणती संस्था आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, नासा या संस्थेने आकाशगंगेसह, कोणती आकाशगंगा आहे? ARP 273 या आकाशगंगेसह जी कॉस्मिक रोज या घटनेची प्रतिमा सामायिक केली आहे नासाने. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते आपले चालू घडामोडीचे 25 प्रश्न. त्यापैकी किती प्रश्न आपल्याला देता आले उत्तर त्यांची कमेंट करून सांगायचं आहे. तसेच आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.